नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसवीके स्टडी यूट्यूब चॅनलवरती। 13 मार्चला जो आपला विज्ञान भाग 2 चा पेपर आहे त्यामध्ये जर तुम्हाला 40 पैकी 40 मार्क्स मिळवायचे असतील तर हा जो व्हिडिओ आहे ना खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण तुम्हाला मी सांगणार आहे पेपरमध्ये कसे प्रश्न विचारले जातील ते पण मित्रांनो उत्तरांसहित सांगणार आहे। आणि मित्रांनो लक्षात घ्या, हा जो मित्रांनो प्रश्नपत्रिका आहे ती मित्रांनो पूर्णपणे तुम्हाला मी डिटेलमध्ये सोडवून दिलेली आहे। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचं आहे। मला माहिती आहे मित्रांनो तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे, त्यामुळे आता थोडंसं टाइमपास न करता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया आणि प्रश्नांकडे जाऊया। तुम्ही पाहू शकता आपला जो पेपर एकूण गुण मित्रांनो 40। आता मित्रांनो पाहू शकता पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक पहिला, त्यामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। म्हणजे एमसीक्यूज आहेत 5 एमसीक्यू, प्रत्येकी 1 मार्कचे। लक्षात घ्या 5 मार्कसाठी तुम्हाला पूर्णपणे विचारलेले आहेत। त्यामध्ये आपला पहिला प्रश्न पाहूया, उत्क्रांती म्हणजे डॅश डॅश होय। आंतरिक बदल, क्रमिक बदल, बाह्य बदल आणि त्वरित बदल। मित्रांनो याचं जे उत्तर असणार आहे ते मित्रांनो असणार आहे ब, क्रमिक बदल। मित्रांनो उत्क्रांती म्हणजे क्रमिक बदल असतो। चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। दुसरा प्रश्न आहे आपला, डॅश डॅश हा दुर्मिळ प्रजातीमधील प्राणी आहे। आता मित्रांनो याचं उत्तर आहे रेड पांडा। मित्रांनो खूप सोपे 2 प्रश्न, इझिली तुम्ही 2 मार्क्स कन्फर्म करू शकता। हे डायरेक्टली पुस्तकातील प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक तिसरा, वाहत्या वाऱ्यातील गतीज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला डॅश डॅश असे म्हणतात। सौरघट, औष्णिक ऊर्जा, जनित्र आणि पवनचक्की। मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ड, पवनचक्की। मित्रांनो पवनचक्की याचं उत्तर आहे। त्यानंतर आपला प्रश्न चौथा, रासायनिक दृष्ट्या विनेगर म्हणजे डॅश डॅश होय। ॲसिटिक ऍसिड, अॅमिनो ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, ग्लुकोनिक ऍसिड। मित्रांनो याचा आन्सर असणार आहे अ, ॲसिटिक ऍसिड। त्यानंतर आपला पाचवा प्रश्न आहे, प्रथिनांपासून आपल्याला प्रति ग्रॅम डॅश डॅश किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते। मित्रांनो याचं उत्तर असणार आहे अ, 4 किलो कॅलरीज मित्रांनो प्रति ग्रॅम तुम्हाला भेटत असते। मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला 5 प्रश्नांची मी उत्तर सांगितले, तुम्ही इझिली 5 मार्क्स फिक्स करू शकता। सोपे प्रश्न होते, जास्त एक्सप्लेन करत बसलेलो नाहीये। डायरेक्टली आता जाऊया आपल्या प्रश्न दुसऱ्याकडे। खालील प्रश्न सोडवा, त्यामध्ये मित्रांनो 5 मार्क्ससाठी म्हणजे खूप छोटे प्रश्न असतात, इझिली तुम्ही हे सोडवू शकता। त्यामध्ये मित्रांनो पहिला आहे वेगळा घटक ओळखा। त्यामध्ये तारा मासा, गोगलगाय, बेडूक आणि अमिबा। अशा मित्रांनो याचं असणार आहे अमिबा, कारण मित्रांनो एकदम सूक्ष्म जीव आहे, म्हणजे एकपेशीय आहे मित्रांनो, बाकी सगळे मल्टीस्पेशीय म्हणजे बहुस्पेशीय आहेत। लक्षात घ्या याचं उत्तर असणार आहे अमिबा। त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, योग्य जोडी जुळवा। त्यामध्ये गट आहे जैविक घटक आणि मित्रांनो गट मध्ये आहे माती, वनस्पती आणि सूर्यप्रकाश। मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला मी सांगतो याची जोडी जुळणार आहे वनस्पतीवर, काय मित्रांनो वनस्पती मित्रांनो जैविक घटक आहे। त्यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न आहे, सहसंबंध लिहा। श्वेतक्रांती दुग्ध उत्पादन, नीलक्रांतीचं काय येणार आहे मित्रांनो मत्स्य उत्पादन। अशा प्रकारचं मला याचं उत्तर लिहायचं आहे, तर उत्तर येणार आहे मत्स्य उत्पादन। त्यानंतर आपला चौथा प्रश्न, आकृतीत दाखवलेल्या प्राण्याचा संघ ओळखा। ही आकृती व्यवस्थित पाहून घ्या आणि मित्रांनो याचा संघ आहे तो मित्रांनो आहे सिलेंटेराटा किंवा मित्रांनो त्याला निडारिया म्हणतो आपण। अशा प्रकारे त्याचं उत्तर येणार आहे। त्यानंतर आपला पाचवा प्रश्न, चुकी बरोबर ते लिहा। कुमारवयीन मुलामुलींमध्ये समवयस्कांचा प्रभाव खूप जास्त असतो। मित्रांनो याचं उत्तर असणार आहे बरोबर। मित्रांनो हे बरोबर वाक्य आहे। खूप सोपा प्रश्न मित्रांनो, 5 सोपे प्रश्न तुम्हाला मी सोडवून दिलेले आहेत। तुम्ही इझिली मित्रांनो ह्यामध्ये पण 5 मार्क्स स्कोर करू शकता। त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक दुसरा अ, त्यामध्ये मित्रांनो शास्त्रीय कारणे लिहा। कोणतेही 2 तुम्हाला किती दिले आहेत मित्रांनो 3 दिलेत, 3 पैकी 2 सोडवायचे आहेत। आणि मित्रांनो लक्षात घ्या प्रत्येकी 2 मार्कचे म्हणजे एकूण 4 मार्कचे मित्रांनो तुम्हाला हे विचारले जातात। त्यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे। लक्षात घ्या आता याचं उत्तर कशा प्रकारे लिहायचंय, आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, परंतु त्यामुळे न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थांची खूप मदत होते। हा झाला पहिला पॉईंट। त्यानंतर दुसरा पॉईंट काय लिहायचंय, तसेच काही तंतुमय पदार्थांची इतर पदार्थांच्या पचन क्रियेमध्ये मदत होते, म्हणून पालेभाज्या, फळे, धान्य यांपासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषक द्रव्य मानले जाते। खूप सोपा प्रश्न आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी 2 पॉईंट मध्ये आन्सर दिलेला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। आता जाऊया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे। कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते तरीही त्याच्या उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही। याचं मित्रांनो उत्तर कशा प्रकारे असणार आहे, पहिला पॉईंट आहे कासवाचा सरीसृप वर्गामध्ये समावेश केला जातो। दुसरा पॉईंट आहे ते जमिनीवर राहते त्यावेळी फुफ्फुसाने शोषण करते, ते पाण्यात पोहते तेव्हाही प्रत्येक श्वासाला नाक पाण्याबाहेर काढून श्वासोच्छ्वास करते। या दोन्ही अधिवासात त्याला फुफ्फुसाने शोषण करता येते। त्यानंतर तिसरा पॉईंट आहे उभयचर प्राण्यांचे असे नसते, ते जमिनीवर फुफ्फुसाच्या साहाय्याने आणि पाण्यात त्वचेच्या साहाय्याने शोषण करतात। शारीरिक दृष्ट्या ते उभयचरांपेक्षा त्याच्या कोरड्या खवलेयुक्त त्वचेमुळे, डोळे आणि धड यांच्यात असलेल्या मानेमुळे, अंगुलींना नखे असल्यामुळे वेगळे ठरते। तसेच कासवाच्या बाह्य कंकाल असतो, म्हणून उभयचर या वर्गामध्ये कासवाचा समावेश करता येत नाही। तुम्हाला मी डिटेलमध्ये जे आन्सर आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती पण दाखवतोय, तुम्हाला वाचून पण दाखवलेले, हे पण मित्रांनो तुम्ही इझिली यामध्ये 2 मार्क्स स्कोर करू शकता। तिसरा प्रश्न आहे, जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात। त्याचं उत्तर कशा प्रकारे लिहायचं तुम्हाला, ज्या ऊर्जा स्त्रोतांची निसर्गामध्ये सतत निर्मिती होत असते व जे अक्षय असतात तसेच वापरासाठी सदैव उपलब्ध असतात अशा ऊर्जा
स्रोतांना नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोत म्हणतात. पहिल्यांदा व्याख्या लिहिलेली आपण नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोतांची. त्यानंतर जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या अनुक्रमे वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केले जातात. हे ऊर्जा स्रोत म्हणजे जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश शाश्वत आहेत, म्हणजेच कधीही न संपणारे आहेत. या उलट कोळसा, नैसर्गिक वाळू, खनिज तेल यांचे साठे मर्यादित असून अजून काही वर्षांनी ते संपुष्टात येतील. ते परत मिळवता येणार नाहीत. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या मात्र शाश्वत असल्याने परत मिळवता येतात, म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. उत्तर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवले. आपल्याला 2च प्रश्न सोडवायचे, मी तुम्हाला 3 प्रश्न सोडून दिलेले आहेत. काहीच प्रॉब्लेम नाही. आता जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आपला ब, खालील प्रश्न सोडवा कोणतेही 2 एकूण 6 मार्क्ससाठी. म्हणजे लक्षात घ्या 3 मार्काचे, प्रत्येकी 3 मार्काचे प्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आपला जैव तंत्रज्ञानाचे 4 फायदे लिहा. मित्रांनो कोणते कोणते फायदे आहेत मी तुम्हाला सांगतो. कृषी क्षेत्र, पशुसंवर्धन आणि मित्रांनो मानवी आरोग्य आणि मित्रांनो औद्योगिक आणि पर्यावरण क्षेत्र आणि किंवा DNA फिंगरप्रिंटिंग. आता लक्षात घ्या तुम्हाला 4 सांगितले आहेत, आपण 5 लिहूया आणि त्याचे जे एक्सप्लेनेशन आहे म्हणजे त्याचं स्पष्टीकरण आहे त्यापुढे तुम्हाला स्क्रीनवरती उत्तर दाखवत आहे. जास्त टाइमपास करत नाही, मोठं उत्तर आहे. तुम्ही इझिली 3 मार्काचं असल्यामुळे तुम्ही एवढं लिहू शकता. व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट मारा आणि ते उत्तर पाहून घ्या, वाचून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. चला आता जाऊयात आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन यावरती मित्रांनो तुम्हाला फरक विचारलेला आहे. लक्षात घ्या तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता. अलैंगिक प्रजनन पहिल्यांदा आपण लिहूया. त्यामध्ये मित्रांनो काय येणार आहे, काही स्पेशीच्या सहाय्याने होणाऱ्या प्रजनन प्रक्रियेस अलैंगिक प्रजनन म्हणतात. आणि मित्रांनो लैंगिक प्रजननामध्ये काय येणार, 2 जन्य स्पेशींच्या सहभागाने होणाऱ्या प्रजनन प्रक्रियेस लैंगिक प्रजनन म्हणतात. हे अलैंगिक मध्ये हे प्रजनन एका जनकापासून होते आणि यासाठी नरजनक व मादीजनक अशा 2 जनकांची आवश्यकता नसते. तर मित्रांनो इकडे जे लैंगिक मध्ये ह्याची आवश्यकता असते. त्यानंतर हे प्रजनन केवळ सूत्री विभाजनाच्या सहाय्याने घडते. आता इकडे पाहू शकता हे प्रजनन सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन या दोन्ही प्रक्रियेद्वारे होते. त्यानंतर आपला यामध्ये चौथा पॉईंट आहे, या प्रजननामुळे निर्माण होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकासारखा तंतोतंत असतो. आणि मित्रांनो इथे काय असणार आहे, वेगळा पण असू शकतो, म्हणजे वेगळा असतो असं पण असणार आहे. त्यानंतर बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती इत्यादी पद्धतींनी विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन होते. आणि इकडे असणार आहे सर्व सजीवांमध्ये लैंगिक प्रजनन युग्मक निर्मिती आणि फलनाच्या प्रक्रियेद्वारे घडते. अशा प्रकारे तुम्हाला याचा जो मित्रांनो फरक आहे तुम्हाला याचा आहे, तुम्हाला मी स्क्रीनवरती पण दाखवलेला, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, तिसरा प्रश्न, खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. पहिली आकृती तुम्ही पाहू शकता मित्रांनो भूकंपाची आकृती दिलेली आहे. आणि मित्रांनो ब मध्ये तुम्हाला मित्रांनो साप चावलेला आहे, म्हणजे सर्प चावलेला आहे. सर्पदंशाची मित्रांनो ही आकृती दिलेली आहे. आपत्ती आहे पहिली आणि मित्रांनो सर्पदंश. आणि याचे मित्रांनो तुम्हाला बॉक्सेस पूर्ण करायचे. तर मित्रांनो आपत्तीच्या खाली काय बॉक्स येणार आहे मित्रांनो, आपत्ती कोणती आहे मित्रांनो तुम्हाला मी आता सांगितले भूकंपाची आपत्ती आहे. आता त्याच्यात तुम्हाला काय लिहायचं, भूकंप लिहायचं. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्याच्या खाली लिहायला कोणती काळजी घ्याल, मित्रांनो तुम्ही कोणती काळजी घ्याल, बचावासाठी सुरक्षित स्थळी धाव घेत मोकळ्या मैदानात जावे आणि उंच इमारती व झाडांपासून दूर राहावे. इमारतीतून बाहेर पडताना लिफ्टचा वापर टाळावा आणि जिन्याचा वापर करावा. एखाद्या ठिकाणी अडकले असल्यास टेबलासारख्या कठीण पृष्ठभाग असलेल्या वस्तूंच्या खाली आसरा घ्यावा. 3 पॉईंट सांगितलेले आहेत, व्यवस्थित तुम्ही लिहू शकता. त्यानंतर इकडे पाहू शकता सर्पदंशामध्ये प्राथमिक उपचार तुम्ही काय करू शकता. लक्षात घ्या तर साप चावलेले तुम्हाला प्राथमिक उपचार करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जखम स्वच्छ पाण्याने धुवावी आणि त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. त्यानंतर दुसरं, व्यक्तीला शांत, आडवे आणि स्थिर ठेवावे, कारण घाबरल्याने किंवा हालचाल केल्याने शरीरात विष अधिक वेगाने पसरू शकते. अशा प्रकारे तुम्हाला 2 पॉईंट द्यायचे, 2च पॉईंट द्यायचे, तुम्ही इझिली लिहू शकता आणि मित्रांनो 3 मार्क्स कन्फर्म करू शकता. त्यानंतर आपला चौथा प्रश्न आहे, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे 2 प्रमुख पैलू कोणते. मित्रांनो लक्षात घ्या, ते पहिला पैलू आहे किण्वन प्रक्रियेचा वापर पाव, चीज, वाईन रसायनांसाठी कच्चा माल, विक्रे, अन्न घटक आणि औषध तयार करण्यासाठी केला जातो. अशा प्रकारे तुम्हाला याचा पहिला पॉईंट लिहायचा आहे. तर दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, सूक्ष्मजीवांच्या मदतीने कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रणाची प्रक्रिया राबवली जाते. ही मित्रांनो 2 वैशिष्ट्ये आहेत औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे, तुम्ही इझिली लिहू शकता, 3 मार्क्स कन्फर्म करू शकता. त्यानंतर आपला 5वा प्रश्न आहे, खालील ओगदत्ता पूर्ण करा. ओगदत्ता तुम्ही पाहू शकता, पर्यावरण संवर्धनाची गरज, त्यामध्ये निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी, नैसर्गिक मानवनिर्मित समस्या निराकरणासाठी. अशा प्रकारे तुम्हाला 2 दिलेले आहेत आणि तुम्हाला बाकीचे बाहेरचे आहेत. तर पहिल्या बॉक्समध्ये तुम्ही काय भरू शकता, नैसर्गिक संसाधनांमधील घट रोखण्यासाठी. त्यानंतर मित्रांनो इकडे काय लिहू शकता, जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी किंवा पर्यावरण हानी रोखण्यासाठी किंवा इकडे प्रदूषणाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं. तुम्हाला मी स्क्रीनवरती डायरेक्टली डायग्राम पण दाखवत आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर आता जायला तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा आपल्याला मित्रांनो जवळपास किती प्रश्न सोडवायला सांगितले होते, 3 सोडवायला सांगितले होते. आपण 5चे 5 प्रश्न सोडवलेत. तुम्ही या प्रश्नामध्ये पण 6 मार्क्स इझिली स्कोर करू शकता. आता आपला पुढचा प्रश्न कोणता आहे, प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, खालील प्रश्न सोडवा कोणतेही
5 मित्रांनो 15 मार्क्ससाठी, म्हणजे हा पण मित्रांनो प्रत्येकी 3 मार्काचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 5 सोडवायचे. तर आता पहिला प्रश्न आपण पाहूया. पक्षवर्गीय प्राण्यांची 3 मुख्य लक्षणे लिहा. म्हणजे तुम्हाला पक्षवर्गीय प्राण्यांची मित्रांनो तुम्हाला लक्षणे लिहायची. तर त्यामध्ये तुम्ही काय लिहू शकता, या वर्गातील प्राणी पूर्णतः खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले असतात. हे प्राणी उष्ण रक्ती असतात, म्हणजे ज्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राहते, हवेचा प्रतिकार कमी करण्यासाठी त्यांच्या शरीराची रचना दोन्ही टोकांना निमुळती असते. अशा प्रकारे तुम्ही 3 लिहू शकता, परंतु मी तुम्हाला जवळपास 7 सांगितले आहेत. ते व्यवस्थित पहा आणि लास्टला तुम्हाला उदाहरणं पण लिहायची. उदाहरणं काय, मोर, पोपट, कबूतर, बदक, पेंग्विन इत्यादी इझिली तुम्ही लिहू शकता. 7 तुम्हाला पॉईंट सांगितले आहेत. स्क्रीनवरती पण उत्तर दाखवते, काहीच प्रॉब्लेम नाही. आता जाऊयात आपल्या दुसऱ्या प्रश्नांकडे. त्यामध्ये पहिले मित्रांनो अवशेषांगे म्हणजे काय, लक्षात घ्या. अवशेषांगेची तुम्हाला मित्रांनो एक व्याख्या लिहायची. मित्रांनो तुम्ही काय लिहू शकता, सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांगे म्हणतात. इझिली मित्रांनो तुम्हाला मी उत्तर सांगितले. त्यानंतर दुसरं आहे, मानवी शरीरातील 2 अवशेषांगांची नावे लिहा. मित्रांनो कोणती आहेत मानवी शरीरातील अवशेषांगे, जसं की मित्रांनो तुम्हाला सांगतो अंगावरील केस, कानांचे स्नायू, अशा प्रकारे मित्रांनो तुमचं जे आहेत ना मित्र ते अवशेषांगे आहेत. त्यानंतर मित्रांनो मानवी शरीरातील अवशेषांगे तर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत त्याची 2 उदाहरणे द्या. आता लक्षात घ्या. तुम्हाला मी ह्याचं डायरेक्टली उत्तर स्क्रीनवरती दाखवतो, तुम्ही व्यवस्थित पाहून वाचून घ्या. व्हिडिओ पॉज किंवा स्क्रीनशॉट मारा, तुम्हाला मित्रांनो याचं उत्तर समजून जाईल. जास्त एक्सप्लेन करत बसत नाही, खूप सोपा प्रश्न आहे. त्यामुळे त्यानंतर आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते हे तुम्हाला सांगायचं आहे. तर लक्षात घ्या. आणि तुम्हाला खाली एक तक्ता पण दिलेला आहे, तक्ता तुम्हाला दुरुस्त करून लिहायचं आहे. तर लक्षात घ्या. तुम्हाला मी पहिल्यांदा तक्ता दाखवतो. तक्ता कसा असणार आहे मित्रांनो, तक्ता अशा प्रकारे असणार. इकडे पहिल्यांदा असणार आहे स्निग्ध पदार्थ, कर्बोदके आणि मित्रांनो वरती 3 मध्ये प्रथिने. त्यानंतर स्निग्ध पदार्थाच्या खाली असणार आहे मित्रांनो मेदाम्ल. त्यानंतर मित्रांनो कर्बोदकेच्या खाली असणार आहे ग्लुकोज विघटन आणि मित्रांनो प्रथिनांच्या खाली असणार आहे अमिनो आम्ल आणि मित्रांनो त्या ग्लुकोजच्या खाली मित्रांनो असणार आहे पायरुविक आम्ल. आणि त्यानंतर मित्रांनो ह्या सगळ्यांपासून एका बॉक्समध्ये असणारे ॲसिटिल को एन्झाईम आणि मित्रांनो खाली असणारे केब्ज चक्र आणि मित्रांनो CO2 + H2O + ऊर्जा. अशा प्रकारे तुम्हाला याची जी तक्ता येतो असणार आहे. तक्ता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि त्याचं मित्रांनो जे पहिलं उत्तर आहे, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून मिळणारी प्रक्रिया कशी होते त्याचं तुम्हाला मी आन्सर दाखवतो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो स्क्रीनवरती व्यवस्थित तुम्हाला मी याचा आन्सर दाखवत आहे. त्यानंतर आता मित्रांनो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो आपला, खालील चिन्ह संकेत काय सांगतात ते तुमच्या त्या आधारित तुमचा संदेश लिहा. आता पहिलं जे मित्रांनो चिन्ह आहे त्याचा मित्रांनो अर्थ काय आहे, कचऱ्याची विल्हेवाट लावा. आणि मित्रांनो तुम्ही भूमिका अशा प्रकारे लिहू शकता. चिन्ह संकेत, अर्थ आणि भूमिका. म्हणजे तुम्हाला अर्थ आणि भूमिका लिहायची. अर्थ काय, कचऱ्याची विल्हेवाट लावा. भूमिका मित्रांनो कचरा करू नका, कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीचा वापर करा. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं. त्यानंतर दुसरा मित्रांनो जे आपलं चिन्ह आहे ते आहे मित्रांनो ऊर्जा वाचवा. आता मित्रांनो तुम्ही काय भूमिका लिहू शकता, ऊर्जेचा वापर कमी करणे आणि शाश्वततेचा प्रचार करणे. त्यानंतर सायकलचं चिन्ह आहे ते मित्रांनो काय लिहू शकता, इंधन बचत. पर्यावरण स्नेही वाहनांचा वापर करून आपण इंधन बचत केली पाहिजे. यामुळे जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे होणारे प्रदूषण हे टाळता येईल. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आता आपला 5वा प्रश्न, पुढील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. आता आकृती तुम्ही पाहू शकता, काय आकृती मित्रांनो आता तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते, एकदा मित्रांनो व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित आकृती पाहून घ्या आणि मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. उत्तर काय असणार मित्रांनो, आपला पहिल्यांदा प्रश्न पाहूया. वरील आकृतीत कोणत्या ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती होते. त्यानंतर दुसरं आहे, या विद्युत निर्मिती केंद्रात कोणते इंधन वापरले जाते. त्यानंतर तिसरं आहे, या प्रकारच्या विद्युत निर्मिती करण्यात येणाऱ्या समस्यांपैकी एक समस्या लिहा. आता लक्षात घ्या, जी वरची जी मित्रांनो आकृती आहे मित्रांनो औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र दर्शवले आहे, ज्यामध्ये कोशामध्ये रासायनिक ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित केली जाते. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर दुसऱ्या आजचं उत्तर काय मित्रांनो, औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रात कोळसा हे इंधन वापरले जाते, म्हणजे कोळसा उत्तर आहे. त्यानंतर आपलं तिसरं, ऊर्जा निर्मिती केंद्रामुळे निर्माण होणारी समस्या, त्यामध्ये हवेचं प्रदूषण आहे मित्रांनो, अपारंपरिक संसाधनांचा ऱ्हास आहे. दोन्ही मित्रांनो पॉईंट आहे, त्यांचं स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकता. मी स्क्रीनवरती दाखवते. जास्त मित्रांनो टाइमपास करत बसत नाही, वेळ आपला वाया जाईल. तुमच्याकडे मित्रांनो वेळ खूप कमी आहे मला माहिती आहे. त्यानंतर आपल्या 6व्या प्रश्नाकडे, सेंद्रिय शेतीमध्ये जैव कीटकनाशकांचे महत्त्व स्पष्ट करा. आता लक्षात घ्या, जैव कीटकनाशकांचे म्हणजे तुमचे काय महत्त्व आहे ते तुम्हाला सेंद्रिय शेतीमध्ये सांगायचे. पहिला पॉईंट आहे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे जमिनीचे प्रदूषण होते. फ्लोरासिटामाइड सारख्या रासायनांमुळे वनस्पती, प्राणी आणि मानवांना मोठं नुकसान होतं. यामुळे उपयुक्त आणि हानिकारक असे दोन्ही प्रकारचे जीव मोठ्या प्रमाणावर नष्ट होतात. मात्र जैव कीटकनाशके निरुपद्रवी जीवांसाठी विषारी नसतात आणि त्यांच्या वापरामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. जैव कीटकनाशके हे जैविक घटक असतात ज्यांचा उपयोग रोगकारक घटकांचा नाश करण्यासाठी किंवा त्यांच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केला जातो. कवक आणि जीवाणूंपासून मिळणाऱ्या टॉक्सिन्सला जैवतंत्रज्ञानाद्वारे थेट वनस्पतींमध्ये अंतर्भूत केले जाते. हे टॉक्सिन्स नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करतात. त्यानंतर किण्वन प्रक्रियेत मिळणारे स्पायनोसॅड हे जैव कीटकनाशक म्हणून उपयोगी ठरते. अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित उत्तर लिहायचे. 3 मार्काचा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न मित्रांनो, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करून त्या क्षेत्रांचा कोणत्या रोगांच्या उपचारासाठी वापर होतो ते लिहा. लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण संकल्पना चित्र पूर्ण करूया. त्यामध्ये मूल पेशीच्या उपयोगाची क्षेत्रे. आता लक्षात घ्या, यामध्ये काय असणार आहे हे तक्ता तुम्ही पाहू शकता मित्रांनो. रक्तपेशींची निर्मिती, अवयव प्रत्यारोपण
ओपन आणि मित्रांनो त्यानंतर सेल थेरपी अशा प्रकारे तुम्हाला 3 बॉक्सेस फिल करायचे. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो खाली याचं उत्तर काय असणार आहे. उत्तर असणार आहे मित्रांनो विविध आजारांच्या उपचारांमध्ये मूळ पेशींचे होणारे फायदे. पहिले मित्रांनो सेल थेरपी आणि मित्रांनो तुम्ही यामध्ये 2 पॉईंट लिहा, 2 स्पष्टीकरण लिहा आणि मित्रांनो त्यानंतर अजून एक पॉईंट लिहू शकता. व्यवस्थित तुम्हाला उत्तर लिहायचं. व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट मारा, तुम्ही व्यवस्थित उत्तर पाहू शकता. जास्त टाइमपास करत नाही, खूप सोपा प्रश्न आहे त्यामुळे आपण डायरेक्ट लिहिता. पुढचा प्रश्न घेता. पुढचा प्रश्न मित्रांनो 8 नंबरचा प्रश्न आपत्ती व्यवस्थापनाचे 3 उद्दिष्ट लिहा. आता लक्षात घ्या तुम्हाला 3 उद्दिष्ट लिहायचे आहेत. त्यामध्ये पहिलं आपलं आहे आपत्ती काळात मानवी समाजावर ओढवलेले प्राणहानीचे संकट दूर करणे आणि लोकांची सुटका करणे. आपत्तीग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे. आपत्तीग्रस्तांचे जीवन पूर्ववत करून त्या प्रदेशातील मानवी जीवन सुरळीत करणे. आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे. भविष्यकालीन संभाव्य आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी संरक्षणात्मक उपाययोजना करणे. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं. आता लक्षात घ्या 8 प्रश्न आपण सोडवलेत. आपल्याला जवळपास फक्त आणि फक्त मित्रांनो तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. तर लक्षात घ्या 8 सोडवलेत. सर्व प्रश्न तुम्हाला मी सोडवून देते. 15 मार्क तुम्ही इझिली कन्फर्म करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. आता जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 14. खालील प्रश्न सोडवा कोणताही एक. मित्रांनो 5 मार्कसाठी खूप अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. त्यामध्ये पहिला आहे मित्रांनो मानवी स्त्री प्रजनन संस्थेची नामनिर्देशित आकृती काढा. आकृती काढायची मित्रांनो तुम्हाला मी आकृती डायरेक्टली स्क्रीनवरती दाखवतोय, तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. खूप महत्त्वाची आकृती आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मानवी स्त्री प्रजनन संस्थेत कोणते संप्रेरक स्त्रवले जाते. लक्षात घ्या स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्त्रवली जाणारी संप्रेरक इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन अशा प्रकारे मित्रांनो 2 आहेत. तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. आता त्यानंतर मित्रांनो रजोनिवृत्तीचा कालावधी किती असतो. साधारणतः वयाच्या 45 ते 50 वर्षादरम्यान मित्रांनो स्त्रियांच्या शरीरातील प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकांचे स्तर कमी होतात किंवा अनियमित होतात, त्यामुळे रजोनिवृत्ती होते. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं. त्यानंतर ड मित्रांनो स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी अंडाशयात किती अंडपेशी असतात. लक्षात घ्यायचं उत्तर आहे स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी गर्भात 2 अंडाशय असतात आणि अंडाशयांमध्ये 2 ते 4 दशलक्ष अपक्व अंडपेशींचा साठा असतो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. आता लक्षात घ्या 2 1 1 अशा प्रकारे तुम्हाला याचं मार्कचं डिव्हिजन आहे. तुम्ही इझिली 5 मार्क सोडवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मित्रांनो प्रत्येकी 2 उदाहरणे लिहा. मित्रांनो पहिलं आहे ताणतणाव कमी करणारे छंद. त्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या वस्तूंचा संग्रह, छायाचित्रण, दर्जेदार पुस्तकांचे वाचन, पाककला, शिल्पकला, चित्रकला काही लिहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही 1 मार्क इझिली त्यामध्ये खूप सोपा प्रश्न 1 मार्क इझिली स्कोर करू शकता. त्यानंतर मित्रांनो सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे रोग. त्यामध्ये मित्रांनो पहिला आहे एड्स, क्षयरोग आणि मित्रांनो कुष्ठरोग. 3 रोग मित्रांनो तुम्हाला याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपला मित्रांनो मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास. त्यामध्ये मित्रांनो काही लक्षात तुम्ही डोकेदुखी, थकवा, निद्रानाश, विस्मरण, कानात आवाज येणे, सांधेदुखी आणि दृष्टीदोष भरपूर लिहू शकता मित्रांनो, काहीच प्रॉब्लेम नाही. खूप सोपे प्रश्न आहेत. आता जवळपास तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी 3 मार्क तर सांगितले आहेत. त्यानंतर आपला मित्रांनो सायबर गुन्ह्याच्या कक्षेत येणारी कृती. काय काय येऊ शकते मित्रांनो एखाद्याची खाजगी माहिती काढून त्याला आर्थिक बाबतीत दुबाडणे किंवा दुसऱ्या तयार केलेल्या लिखित साहित्य, सॉफ्टवेअर्स, फोटो, व्हिडिओ, संगीत इत्यादी इंटरनेटवरून मिळवून त्याचा गैरवापर किंवा अवैध विक्री करणे. त्यानंतर मित्रांनो इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बदनामीकारक संदेश पाठवणे, अश्लील चित्रे प्रसारित करणे. अशा प्रकारे खूप सोपा प्रश्न आहे. हे जे सोपे आहेत 5 प्रश्न आहेत खूप सोपे आहेत. इझिली मित्रांनो यामध्ये 5 मार्क स्कोर करू शकता. ही प्रश्न आहे मित्रांनो अल्कोहोल सेवनाने निर्माण होणाऱ्या समस्या. आता भरपूर समस्या आहेत तुम्हाला सगळ्या माहिती आहेत, परंतु तर देखील तुम्हाला सांगतो मज्जासंस्था, विशेषतः मेंदू आणि यकृताची कार्यक्षमता घटते, ज्यामुळे व्यक्तीचे जीवनमान कमी होते. पौगंडावस्थेत मेंदूच्या विकासावर याचा वाईट परिणाम होतो. तसेच स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता कमी होते. अशा प्रकारे लक्षात घ्या मित्रांनो आपली पूर्ण प्रश्नपत्रिका झालेली आहे. यामध्ये पण मित्रांनो तुम्हाला मी सर्व प्रश्नपत्रिका एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर लक्षात घ्या बोर्ड 2024 जुलैची प्रश्नपत्रिका होतं. तुम्हाला व्यवस्थित मी सर्व जे प्रश्न आहेत उत्तरांसहित सांगितले आहेत. मला माहिती आहे तुम्हाला याचा नक्कीच हेल्प झाली असेल. तर लक्षात घ्या तुम्हाला मित्रांनो ही व्यवस्थित प्रश्नपत्रिका सोडवायचे. असे प्रश्न येतील मित्रांनो लक्षात घ्या. हेच प्रश्न येतील असं नाही, परंतु अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जातील. आता फक्त मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे या व्हिडिओला लाईक करायचं, कमेंटमध्ये सांगायचं व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.